दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। जन्म नक्षत्रानुसार आराध्य वृक्षाची आराधना केल्यानं माणसाचा स्वभाव, आजारपण आणि आयुष्यातील एकूणच घडामोडींवरील दुष्प्रभाव नष्ट होऊन अनुकूल प्रभाव वाढून ती फलदायी होते। त्यांचं कर्मक्षेत्र समजू शकतं, त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतात, असं प्रतिपादन परसबाग सोलापूरचे ज्येष्ठ बागकर्मी आणि भविष्य अभ्यासक चंद्रकांत कोडगिरवार यांनी केलं। श्री कोडगिरवार यांनी आपल्या घराच्या परसबागेमध्ये नक्षत्रवन तयार केलंय। त्याची माहिती, निरीक्षण आणि अभ्यासासाठी परसबाग सोलापूरच्या व्यासपीठाच्या वतीनं अभ्यासबाग भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी माहिती देताना ते बोलत होते। परसबाग सोलापूरचे संस्थापक नारायण पाटील यांनी कोडगिरवार आणि परसबागचे सहभागी अभ्यासक सदस्यांचं स्वागत करून या अभ्यासबाग भेटीचा हेतू यावेळी विशद केला। आराध्य वृक्षाच्या आराधनेनं प्रतिकारशक्ती वाढते, भविष्यातील प्रकृती दोषांची शक्यता जाणून घेता येते, कर्मदोष दूर होतात। यावेळी त्यांनी प्रत्येक नक्षत्र वृक्षाजवळ जाऊन सविस्तर माहिती देत वृक्षाचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व सांगितलं। परसबाग सोलापूर या व्यासपीठानं या विषयावर अभ्यासबाग भेटीचं आयोजन केल्याबद्दल आणि आवर्जून सहभाग घेतल्याबद्दल नारायण पाटील आणि अभ्यासक सदस्यांचं कौतुक करत कोडगिरवार यांनी त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला। बाग भेटीतील सर्वांचे नक्षत्र वृक्ष कोणते आहे ते सांगितलं। शिरीष गोळवलकर यांनी यावेळी आभार प्रदर्शन केलं। या अभ्यास बाग भेटीमध्ये परसबागच्या सदस्य अंजली इंगळे, सुनीता धायपुले, सुनीता सोनवणे, जयश्री हुच्चे, ज्ञानेश्वर कोंगे, जयश्री तासगावकर, संस्थापिका शुभदा पाटील, शिरीष गोळवलकर, गौरी गोळवलकर, स्मिता देशपांडे, प्राध्यापिका रेवती कुलकर्णी, प्राध्यापक निर्मल प्रसाद कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, इंदिरा भोस, अवधूत मोहोळकर, श्रीमती चंदा साखरानी, विजय साखरानी, मनीषा शहा, सुनेत्रा मोहोळकर, गोशाळेचे मनमोहन बरेंगल, संजय पोळ आदींनी सहभाग घेतला होता। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।